Panic gripped Ambernath after unknown assailants opened fire at the public outreach office of BJP candidate Pawan Walekar late last night. The incident occurred around midnight near the Shankar Temple area in Ambernath West and was captured on CCTV cameras. Two unidentified persons arrived on a two-wheeler and fired 4 to 5 rounds at the office. While no casualties were reported, Walekar's security guard was injured in the attack. The firing, which took place amid ongoing election preparations, has raised serious concerns over law and order. A case has been registered, and investigations are currently underway. ही रात्री 12:15 सुमारासची ही घटना आहे आणि आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही म्हणून आम्ही ती आंदोलनाला बसलोय. मला जो संशय आहे तो राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल वाळेकर वरती आहे. गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये. आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे. तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही, जी काही घटना घडली 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील, आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे. आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो. खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा. आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही. आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही. मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत. अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शंकर मंदिराच्या जवळच्या कमानीच्या भूपती ट्रेडर्स या कार्यालयाच्या समोर काल गोळीबाराची घटना घडलेली आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये टोटल 3 तपास पथकं आम्ही पूर्ण झोनमधून तपासासाठी कार्यरत केलेली आहे. शिवाय गुन्हे शाखा ठाणे शहर यांचं एक सेपरेट पथक यामध्ये कार्यरत आहे. यामध्ये 2 अज्ञात हल्लेखोरांनी येऊन संबंधित कार्यालयावरती गोळीबार केल्याची घटना आहे. यामध्ये तपास आमचा सुरू आहे. नक्की कुठल्या कारणामुळं ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये अज्ञात हल्लेखोर यांच्यापर्यंत पोहोचून या घटनेविषयी जास्तीत जास्त विस्तृत खुलासा आम्ही येणाऱ्या कालावधीत करत आहोत. एकूण 4 राऊंड फायर झालेले आहेत. ते संबंधित कार्यालय जे आहे त्याच्या काचेवरती त्यांनी फायर करून 2 व्हीलरवरून त्यांनी पळून गेलेले आहेत. मध्ये तपासाअंतीच आम्हाला भाष्य करता येईल. त्या संदर्भाने एकूण 4 पथकं आमची कार्यरत आहेत आणि लवकरच आम्ही याबद्दल खुलासा करू. यामध्ये जखमी कुणाला गोळीची जखम झालेली नाही, परंतु ते काच फुटल्यामुळं तिथल्या एका कर्मचाऱ्याला डाव्या कुरंगळीला लागलेला आहे. एकंदरीत व्हिडिओमध्ये जे दिसत आहे त्यात जे मेन 2 हल्लेखोर आहेत ते ताब्यात आल्यानंतरच आम्हाला ह्याचा नक्की काय उद्देश आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगता येईल. यामध्ये पुरेसा बंदोबस्त जो आहे तो आम्हाला पुरवण्यात आलेला आहे. जवळपास 800 कर्मचारी आणि 110 अधिकारी, SRPFचे 2 प्लाटून आणि जवळपास 450 होमगार्ड आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ते आज रोजी इथे दाखल होत आहे आणि अशी कुठली घटना याचं पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे शहर पोलीस
कार्यरत आहेत. बरोबर आहे, पूर्ण दोन्ही झोनमधून आम्ही जास्तीत जास्त बंदोबस्त काढून सभा कशी सुरळीत होईल या अनुषंगाने पूर्ण प्रयत्न करत आहोत.